श्री स्वामी समर्थ मित्रांनो, श्रावण सोमवारी शिवलिंगावर अर्पण करा. फक्त ही एक वस्तू, सर्व मनोकामना नक्की पूर्ण होतील. श्रावण सोमवारी फक्त ही एक गोष्ट महादेवाला अर्पण केली तर कितीही कठीण इच्छा असेल तरी ती पूर्णच होईल. ही वस्तू अर्पण केल्याने आयुष्यात जिथे अडकले आहात तिथूनच तुम्हाला मार्ग सापडतो. हर हर महादेव. मित्रांनो, आज तुम्हाला श्रावण सोमवारी करायचा एक असा उपाय सांगणार आहोत जो फक्त तुमचं नशीबच नव्हे तर तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. शेकडो वर्षांपासून काही ऋषी, साधू आणि मोठे तपस्वी फक्त या एका गोष्टीचा उपयोग करून मनातलं सर्व काही महादेवाकडून मिळवतात. पण गंमत म्हणजे आपल्यासारख्या सामान्य भक्तांना हे माहितीच नाही, कारण हे एक गुप्त, दुर्लक्षित पण अचूक परिणाम देणारं शिवतत्व आहे. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात तुम्हाला महादेवाला अर्पण करायची ती एक गोष्ट आणि त्याचे 21 चमत्कारी फायदे सांगणार आहोत. मित्रांनो, श्रावण सोमवारी फक्त ही एक गोष्ट अर्पण करा. ती काय आहे? श्रावण महिना म्हणजे भक्ती, साधना आणि आपल्या आयुष्यातील संधींचा महिना. शिवमहापुराणात एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लिहिली आहे. जो भक्त श्रावण सोमवारी जवसाच्या बियांची माळ महादेवाला अर्पण करतो, त्याच्या आयुष्यातील सर्व अडथळे, गरिबी, शारीरिक दुःख आणि मानसिक चिंता नष्ट होतात. होय, ती एक गोष्ट म्हणजेच जवसाचे बी. जवसाच्या बिया महादेवाला अर्पण केल्याने त्यातली उष्णता, सकारात्मकता आणि सात्विकता महादेवाच्या कृपा शीर्षाखाली आपल्याकडे परावर्तित होते. पण का? फक्त जवसच का? कारण जवस हा एक अत्यंत शुद्ध, औषधी, अग्नितत्व प्रदान करणारा धान्य आहे. या बियांमध्ये पृथ्वी आणि अग्नीचं गूढ मिश्रण आहे. हे अग्नी महादेवाच्या शरीरात आत्मशक्ती रूपात प्रवेश करतं. शिवतत्व हे स्वतः स्थिर, थंड आणि शांत. जेव्हा आपण जवस अर्पण करतो तेव्हा त्यातून जे तेज आणि संकल्पशक्ती निर्माण होते. ही माळ अर्पण करण्याची योग्य पद्धत काय आणि त्यासाठी लागणारे साहित्य काय? एक म्हणजे शुद्ध जवसाची बी, 108 दाणे, पांढऱ्या रंगाचं सूत किंवा काळा धागा, गंगाजल किंवा स्वच्छ जल, तांदळाचा अक्षता, बेलपत्र, हार आणि गंध. आता ही माळ तयार करायची प्रक्रिया कशी आहे? श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठा, आंघोळ करून शुद्ध वस्त्र धारण करा. उत्तर दिशा किंवा पूर्वेकडे तोंड करून बसा. शिवलिंगासमोर जवस बींची माळ तयार करा. प्रत्येक बीमध्ये मंत्र म्हणत गाठ मारा. ओम नमः शिवाय किंवा ओम त्र्यंबकम यजामहे हा मंत्र म्हणा. ही माळ शिवलिंगावर अर्पण करा. बेलपत्रावर आपल्या मनोकामनेचा संकल्प लिहा आणि अर्पण करा. ती माळ 4 सोमवारी शिवलिंगावर ठेवत जा. 5व्या सोमवारी ती माळ घरातल्या तिजोरीत किंवा देवघरात ठेवा. या उपायाचे 21 अद्भुत फायदे असे आहेत. नंबर 1, मनोकामना त्वरितच पूर्ण होते. नंबर 2, पैशांची चटकन प्राप्ती होते. नंबर 3, घरातील आजार बरे होतात. नंबर 4, वाद, संघर्ष, कोर्ट कचेरी दूर होते. नंबर 5, संतान प्राप्ती होते. हा निष्कलंक उपाय आहे. नंबर 6, स्त्रियांना सौंदर्य आणि सुख लाभते. नंबर 7, पुरुषांना यश, प्रतिष्ठा आणि संपत्ती मिळते. नंबर 8, कारकिर्दीत यश, प्रमोशन आणि संधी लाभतात. नंबर 9, ज्यांचं नशीब थांबलेलं आहे त्यांचं भाग्यसुद्धा चालू लागतं. नंबर 10, संपत्तीचे स्थायिक योग तयार होतात. नंबर 11, घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते. नंबर 12, कर्जमुक्तीचे योग तयार होतात. नंबर 13, शत्रूंची शक्ती निष्प्रभ होते. नंबर 14, स्वप्नात
महादेवाचे दर्शन होऊ शकते. नंबर 15, संधी स्वतः चालून येतात. नंबर 16, घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. नंबर 17, सुख, शांती आणि समाधान येतं. नंबर 18, मन अधिक स्थिर होतं. नंबर 19, तप, साधना आणि मंत्रसिद्धी लवकरच होते. नंबर 20, परलौकिक शक्तींचं संरक्षण मिळतं. नंबर 21, जन्मकुंडलीतील दोष कमी होतात. हा सर्वात महत्त्वाचा फायदा होतो. आता या उपायांमागचं गूढ तत्त्वज्ञान काय आहे? महादेवाला अर्पण करण्याचं खरं तत्त्वज्ञान म्हणजे स्वतःच्या इच्छा त्यांच्यासमोर ठेवणं. जवस बी म्हणजे संकल्प बी. ते अर्पण करताना आपण त्यांच्यासमोर आपल्या मनाचा बीज मंत्र ठेवतो. या बीमध्ये माझं भाग्य आहे, हे मी तुम्हाला अर्पण करतोय, ही भावना निर्माण होते आणि महादेव त्या संकल्पाला शक्ती देतात. ज्यांनी हा उपाय केला आणि आयुष्य बदललं, श्रावण सोमवारी अजून कोणते उपाय करावेत? काळ्या तिळाचे अभिषेक करावा. पंचामृताने अभिषेक, विशेषतः दही जास्त ठेवा. बेलपत्रावर ओम नमः शिवाय लिहा आणि ते बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करा. शिवलिंगाजवळ रुद्राक्ष ठेवून शिव कवच पाठ वाचा. एक वेळ उपवास ठेवा आणि संध्याकाळी तेल दिवा लावा. भस्म धारण करा. नकारात्मक ऊर्जा दूर होते. हा उपाय करताना शुद्ध मन, सात्विक भाव असावा. कोणत्याही स्वार्थाने नव्हे, भक्तिभावाने हे अर्पण करा. उपाय केल्यानंतर तुमचं वागणंही सात्विक ठेवा. गोड बोलणं, दुसऱ्यांचं भलं चिंतणं हेही शिवपूजनाचं एक रूप आहे. मित्रांनो, जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कदाचित तुमच्या शेअरमुळे कुणाचं तरी नशीब उजळेल. कुणीतरी निराश आत्मा या उपायाने पुन्हा उभा राहील. आपण महादेवाचे भक्त आहोत, तर आपल्या माध्यमातून दुसऱ्यालाही शिवकृपा मिळू द्या. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.